यापूर्वी भरपूर असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत लोणी काढण्याचे, पण ते लोणी काढण्याचे व्हिडिओ मिक्सरवरचे होते. आता आपण बघणार आहोत हाताने म्हणजे रवीने लोणी कसं काढायचं आहे, ते सुद्धा कमीत कमी वेळामध्ये आणि भरपूर असं लोणी, जेणेकरून लोणी पटकन येण्यासाठी आणि भरपूर येण्यासाठी मदत होते. आणि त्यासाठी एक सिक्रेट गोष्ट मी याच्यामध्ये घातलेली आहे. पहिला तर मी जी साई साठवून घेतली होती ती एका पातेल्यामध्ये घातली आणि त्याच्यामध्ये पाणी घालून अशा पद्धतीने घुसळून घेतलं. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर याच्यामध्ये भरपूर असे बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत. बर्फाचे क्यूब टाकल्यामुळं आपल्याला लोणी पटकन काढता येते, म्हणजे लोणी पटकन वरती येतं. आणि अशा पद्धतीनं घुसळल्यानंतर तुम्ही बघू शकता की भरपूर असं लोणी आलेलं आहे. ते जसं मिक्सरवरती आपण काढताना लोणी येतं तशाच पद्धतीनं रवीनं घुसळल्यानंतर सुद्धा लोणी येऊ शकतं. अशा पद्धतीनं लोणी काढायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण हाताने किंवा रवीने काढलेलं जे लोणी आहे ते खरंच खूप टेस्टी लागतं. आणि एकदम पारंपरिक पद्धतीनं आपण हे लोणी काढलं त्याचा आनंद वेगळाच असतो. मिक्सरवरती झटपट निघतंच, पण तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा पद्धतीनं लोणी काढून नक्की बघा. एवढं सगळं लोणी काढायला मला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागला, पण एवढं सगळं लोणी मी रवीने काढलंय हे बघून मला खरंच खूप आनंद वाटला. आणि हे लोणी मी काढून घेतलं. त्याच्यानंतर मस्त असं 2-3 पाण्यानं धुवून घेतलं. 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं कारण म्हणजे साई आपण साठवलेली असते, त्यामुळं त्याला थोडासा खराब वास येतो किंवा चवीला सुद्धा ते खराब लागू शकतं. म्हणून एक 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं, जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत. त्यानंतर आता मी हे लोणी काढण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की मंद गॅसवर ठेवायचं. जास्त मोठ्या गॅसवर ठेवलं तर ते उतू जाण्याची शक्यता असते. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर बारीक गॅसवर लोणी ठेवायचं. एकदम मस्त असं आपलं साजूक तूप तयार झालेलं आहे आपण काढलेल्या लोण्यापासून. आता मी घेतलेल्या किटलीमध्ये माझं आधीचं थोडं तूप आहे आणि डायरेक्ट कढईनं ओतायला गेल्यानंतर सांडेल, म्हणून मी या फुलपात्रानं या किटलीमध्ये आता थोडं थोडं तूप घालणार आहे आणि नंतर मग डायरेक्ट कढईनं या किटलीमध्ये सगळं तूप भरून घेतलं. अशा पद्धतीनं एकदम पारंपरिक पद्धतीनं काढलेलं आपलं हे लोणी आणि त्यापासून केलेलं हे साजूक तूप तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीनं काढून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.